हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर छान छान फुलं आलेली आहेत. तो काय बघण्याचा मोह माझा काय जात नाही अजून. केव्हा जाईल तेव्हा जाईल म्हटलं. पहिल्यांदा फ्रेश फ्रेश फुलं बघूया, म्हणजे दिवसाची सुरुवात पण फ्रेश फ्रेश फुलांसारखीच आपली छान छान होईल. तर बघा इकडे जास्वंदाची छान अशी डबल डबल जास्वंद, हा पिंक एकच आलेला आहे गुलाब. आणि एवढं उंच झाड झालेलं आहे, माझ्या दुपटीनं असं उंच आहे आणि वरती पूर्ण आहे. मिस्टर काढतात आणि देवाला घालतात. आणि इकडे छोटी छोटी फुलं पण आलेली आहेत. आणि इकडे पण छोट्या कुंडीमध्ये हे पहिल्यांदा ह्या कुंडीमधलं आलेलं आहे. आणि सोबतच बघू शकताय छान असा बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केल्या मी आत गेले आणि सर्वप्रथम नाश्त्याला सुरुवात केली. आज नाश्ता पोहे बनवला होता, सोबतच एका बटाट्याची भाजी केली होती छोट्या मुलासाठी. आणि हे जे काय वाटण तयार करायला घेतलेलं आहे नेहमीचंच, ते आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं. आणि मला आज मसाले भात करायचा आहे, त्याचं थोडंसं प्रिपरेशन केलं आहे. इकडे कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे. आणि ह्या शेवग्याच्या शेंगाची आज आमटी करणार आहे. छान असा मसाले भात आणि वाटाण्याची भाजी चपाती. आता हे आहे संध्याकाळचं व्लॉगिंगमधला हा सीन आहे, तो संध्याकाळचा आहे. सकाळी तर मुलाला बटाट्याची भाजी चपाती दिली. आम्हाला फक्त मी काय केलं होतं, भाजी तेवढी राहिली होती, ती केली. लोटून फरशीसून नेहमीप्रमाणे देवपूजेवर सगळं झालं होतं आज. आणि मिस्टर मुलगा जाऊन थोडं साहित्यसुद्धा घेऊन आलेले आहेत. आता ह्यामध्ये मी दाखवेनच असे नाही, उद्याच्याला मी दाखवेन. तर पुढच्या व्लॉगमध्ये काही घेऊन आले ते. आता इकडे मला जे जे वाटण लागतं रेग्युलरचं 2 दिवसाचं मी बनवते ते चालू होतं. आणि आज सोमवार असल्यामुळे लाईटसुद्धा सकाळपासून गेली होती, 4-5 तास गेली होती. सकाळी तर गंमतच झाली. मिस्टर आंघोळीला गेले आणि लाईट गेली आणि मी गॅसवर तापवायला ठेवलं. तेवढ्यात आणि 10 मिनिटांना आली. म्हणलं बरं झालं, तेवढ्यात पटापट आंघोळा तेवढ्या करून घेतल्या. पण सकाळी जी 12ला गेली ती 6ला मगाशी आल्या. आणि कसं कॉम्प्युटरला थोडंसं काम होतं आणि प्रिंटरचं काहीतरी काम होतं मिस्टरांचं, आणि ते कसं इन्स्टॉलेशन करून घ्यायचं होतं ऑनलाईनच. त्याच्यासाठी त्यांची धडपड सकाळपासून चालू होती. आणि आत्ता ते बसलेत आणि छोटा मुलगा आहे, त्यांना थोडंसं गाईड करायला लागलाय. कसं आपलं वय कसं होईल पुढं जाईल तसं आपलं पण हे होत राहतं बघा. लक्षात येत नाहीत काही गोष्टी. बरेच दिवसानं त्यांनी MS वर्ड ओपन केलं होतं एडिटिंग, त्यामध्ये थोडं 27 पानांचं एडिटिंग होतं, ते त्यांना करायचं होतं. आणि त्यामुळेच त्यांची धडपड चालू होते. आणि प्रिंटा पण 27 ते एडिटिंग केल्यानंतर काढायच्या आहेत. त्यामुळे इन्स्टॉल करून लगेचच घेतलं लाईट आल्या आणि बाकीचं मग काय आपल्याला नंतर करता येते. आणि फॉन्ट पण त्यांना पाहिजे होता, कुठला वेगळाच शब्द उच्चारला मला पण आता सांगता येईना. आणि सोबतच सांगायचं होतं, म्हणजे ह्या 15 दिवसात मी 3 वर्कशॉप अटेंड केलेले आहेत. आणि कसं नुसतंच आपण घरातच काम करत राहिलं, काही दुनियेची जाण नसते आणि काय नसते. दुनिया पुढे गेली आणि आपण मागं राहिलो असं वाटते मला कधी कधी. म्हणून सतत काही ना काय ते फ्री वर्कशॉप होते, 3 होते, ते सांगते. सोबतच काय शिकले ते मी. तर इमेज क्रिएट करायला शिकले. कसं ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स झाला आहे, ग्राफिक्स तर बनवून देते सगळ्या बऱ्याचशा व्यवसायांना. पण कसं टेक्नॉलॉजी कशी पुढे जाईल तसं ती पण टेक्नॉलॉजी आपण ॲडॅप्ट करणं गरजेचं आहे. कसं प्रमोशन होतं बघा व्यक्तीचं, तेव्हा त्याला जास्त पगार मिळतो. तसंच आपण सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये आपण टेक्नॉलॉजीचं जर जोड दिली आणि आपण पण पुढं शिकत गेलो तर आपण पण त्या क्रिएटिव्हची जास्त किंमत घेऊ शकतो. त्यासाठी मग इमेज क्रिएट करायला तर मी ऑनलाईन शिकलेच होते. पण वर्कशॉपमध्ये नेमकं काय असते ते कुतूहल होतं मला.
पण त्यामध्ये कसं एडिटिंगसाठी परत दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन टेक्स्ट एडिट करायला लागणार होता. तो तेवढा ऑप्शन माझ्याजवळ नव्हता, कारण ते प्रो व्हर्जनमध्ये होतं, सबस्क्रिप्शन घ्यायला लागते त्यामध्ये होतं. पण त्याच्यासाठी पण मी ऑप्शन काहीतरी काढेन आणि नक्की काढलासुद्धा मी. आणि ते रिपब्लिक डेची जी काय पोस्ट बनवली मागच्या 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आहे बघा, त्यामध्ये फक्त मला इमेज हवी होती, तीसुद्धा मला करेक्ट तशीच इमेज मिळाली. आणि एडिटिंग जाऊन मला ज्या सॉफ्टवेअरमध्ये करायचं होतं ते करून घेतलं. अगोदर कसं त्याच्यामध्ये डायरेक्ट शिकवलं होतं नुसतं डायरेक्ट ग्रॅब ऑप्शननं, तर तो मला येतोय ऑप्शन, पण माझ्याजवळ सबस्क्रिप्शन नसल्यामुळे तो येत नव्हता. हे झालं एक अटेंडन्स केलेलं. हे दुसरं म्हणजे कोर्स सेलिंग कसा करायचा ह्याचा वर्कशॉप होता, त्याचं मार्केटिंग कसं करायचं किंवा आपण लोकांच्यापर्यंत कसं पोचवायचं. बघा इथं बसलेली आहे 2 जणं आणि त्यांचं चालू आहे काम कॉम्प्युटरवर. 1-2 काहीतरी झाल्यात काढून प्रिंटा, तर दुसऱ्या काढायच्या चालू आहेत त्यांच्या. आता दिवे लागणीची संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि फुलं तर सगळी फोटोलाच नेहमीप्रमाणे मिस्टरने घातलं आहे, इकडं काय घालून दिलेलं नाही. बोलता बोलता माझा मसाले भात कधी झाला हेच मला काही समज नाही. इकडे वाटाण्याचं सुद्धा करायला घातलेलं आहे आणि कणिक मळले, लगेच चपात्या काय मी करणार नाही, आता जेवायला बसतानाच करेन. तेवढं थोडा वेळ झाकून ठेवेन. आणि मिस्टर आणि छोटा मुलगा काय झालं, मध्येच लाईट गेली, दोघेजण गेले आता गावात म्हणाले, त्यांचा मूड ऑफच झाला लाईट गेल्यामुळे. आणि दुसरा हा शिकला मग कोर्स म्हणजे वर्कशॉप केला तो कोर्स सेलिंगचा, तो सुद्धा खूप छान होता. पण त्याची फीस काय मला परवडली, त्यामुळे मी काय त्यामध्ये एनरोल केलं नाही. मला बऱ्याचशा गोष्टी त्यामधल्या येतात सुद्धा, फक्त इम्प्लिमेंट करायच्याच बाकी आहेत आणि ते मी नक्कीच करेनच. आणि सोबत तिसरा हे केला क्लास केला, तो म्हणजे हे सेल्स टीममध्ये काम करायचं होतं आणि ते कसं कसं करायचं आणि एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग कशी करायची हेच त्याने शिकवलं. पण मला थोडंसं ते अनकम्फर्टेबल वाटलं. दुसऱ्याकडे जाणार आणि काय कळणार नाही तिकडं काय झालेलं हे कसं कळणार. आपल्याला विश्वास बसायला पाहिजे, नेमका डाटा गेला एवढा खरं आणि सेलिंग झाले का नाही आपल्याला काय समजणार नाही. आणि ह्या कशा ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे काय समजते काय नाही असं होणार. म्हणून मी तो जरा भाग स्किप केलेला आहे. थोडे दिवस बघूया म्हटलं, आपणच स्वतः इम्प्लिमेंट करून मग बाकीचं बघता येईल म्हटलं. आणि सोबत माझं तर इन्शुरन्सचं काम चालूच आहे. इकडे थोडा वेळ लाईट गेलेला आहे, समजून घ्या. आणि लाईट लावेपर्यंत असं झालं. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.